Hello students, today we are going to learn about the property of corresponding angles. Which is the property? What is the property of corresponding angles? First upon we know about the definition of corresponding angles. The definition is each pair of corresponding angles म्हणजे corresponding angle प्रत्येक जोडी ही formed by a two parallel lines and one transversal is of a congruent angle. म्हणजेच काय तर समांतर रेषा आणि त्याच्या जी छेदिका आहे या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या ज्या संगत कोनांच्या जोड्या असतात त्या जोड्यांचे कोन हे एकमेकाशी कसे असतात एकरूप असतात. See this figure, which angle is the corresponding angles? Corresponding angle AMP and angle MNB is the corresponding to each other. याला आपण असे लिहू शकतो corresponding angles. Angle AMP is congruent to angle AMP is congruent to angle MNR. Okay students, and then angle PMN is congruent to angle RNB. Okay, angle PMN is congruent to angle PMN congruent to angle RNB. हे दोन झाले. आता थर्ड pair of this angle AMQ is congruent to angle QMN. AMQ is congruent to angle MNS. AMQ ची जोडी angle MNS, and last is angle QMN is congruent to angle SNB. Okay, angle QMN is congruent to angle SNB. These pairs of angles is corresponding to each other. Okay, and then we are going to study about the property of alternate angle. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. आता आपल्याला प्रॉपर्टी कशाची पाहायचं अल्टरनेट अँगल. ALTERNATE अल्टरनेट अँगल. पहा आता अल्टरनेट अँगलची डेफिनेशन काय सांगत आहे की each पेअर ऑफ अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय म्हणजे अल्टरनेट अँगलची प्रत्येक जोडी जी तयार झालेली आहे किंवा बनलेली आहे बाय टू पॅरलल लाईन्स अँड वन ट्रान्सव्हर्सल. देअर ट्रान्सव्हर्सल इज अ कॉन्ग्रुएंट अँगल. म्हणजे काय या अल्टरनेट अँगलची जी जोडी तयार झालेली आहे ती जोडी एकमेकाशी कशी असते कॉन्ग्रुएंट असते म्हणजेच एकरूप असते. जी की जोडी दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालेली आहेत. बट अल्टरनेट अँगल इज डिवाइडेड इन टू पार्ट्स. फर्स्ट इज अ interior alternate angle and second is a exterior alternate angle. First upon see first part of this alternate angle is a interior alternate angle. INTERIOR interior, ALTERNATE alternate, ANGLE. आता पाहूया आपण इंटरनेट अँगल म्हणजे काय. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल मीन्स जे की आतल्या बाजूने असतात परंतु अल्टरनेट असतात. ते एका नंतर एक येणारे जे की कोन असतात जे काही अँगल असतात जे की या फिगर मध्ये इंटेरियर साइडला असतात म्हणजे आतल्या बाजूला असतात आणि जे की एका आड एक
किंवा एकानंतर एक, एक सोडून एक अशा पद्धतीने जे येणारे अँगल असतात, these angle are called as a interior alternate angle. Which angle is a interior alternate angle in this figure? So the angle PMN, this angle is interior म्हणजे आतल्या बाजूने आहे, आणि याला आता जोडी पेअर कोणती आहे पाहूया आपण. अँगल PMN इज कॉन्ग्रॅन्ट टू, आता PMN ला कॉन्ग्रॅन्ट असलेली जोडी कोणती असेल, जे की एक सोडून एक असेल. हा अँगल आपण धरला, हा अँगल झाल्यानंतर आतल्या बाजूने हा एक अँगल आहे, हा अँगल सोडा आणि ह्या अँगलला धरा. मग आता हा अँगल जो आहे, हा अँगल कोणता आहे, MNS, म्हणजे अँगल MNS इज कॉन्ग्रॅन्ट टू अँगल PMN. ओके, हा झाला इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग हा एक झाला, हा एक झाला, ही जोडी या दोघाची झाली. आता एवढी एकच पेअर आहे का, नाही, आणखी एक पेअर आहे जी की आपल्याला या फिगर मध्ये दिसते. आता कोणती पेअर शोधायची आपल्याला, इंटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे आतल्या बाजूने असावेत आणि ते एकानंतर एक, एक झाल्यानंतर एकाड एक असावेत. दुसरी जोडी आहे अँगल QMN. ओके, QMN म्हणजे हा आतल्या बाजूने असलेला अँगल QMN इज कॉन्ग्रॅन्ट टू. आता या अँगलला कॉन्ग्रॅन्ट असलेली आतल्या बाजूने असलेली जोडी कोणती, हे अँगल आहे, हा अँगल सोडायचा आणि हा अँगल पकडायचा. म्हणजे हा अँगल कोणता असेल, RNM किंवा MNR असंही म्हणला तरी चालतं. त्याला MNR म्हणा किंवा RNM म्हणा, अँगल RNM. These angles pairs is called as a interior alternate angle, and second division of alternate angle is second is which part is, second is exterior alternate angle. Exterior alternate angle, EXTERIOR, exterior alternate ANGLE अँगल. आता आपण आतल्या बाजूने तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पाहायचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे जे की बाहेरच्या बाजूने तयार झालेले आहेत, परंतु ते अँगल कसे असले पाहिजेत, एकाड एक असले पाहिजेत. मग आता एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्ट लक्षात येईल की एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, या अँगल मध्ये आपण पहिल्यांदा बघूया अँगल AMP. हा एक अँगल आहे, हा अँगल AMP इज कॉन्ग्रॅन्ट टू. आता या अँगलला जोडी पाहायचे, पेअर पाहायचे. ही पेअर पाहत असताना जे की बाहेरच्या बाजूने असायला पाहिजे, परंतु ती कशी असली पाहिजे, एकाड एक असली पाहिजे. म्हणजे अँगल AMP इज कॉन्ग्रॅन्ट टू अँगल SNB. AMP याच्यानंतरचा अँगल हा यायला पाहिजे, परंतु हे सोडून आपल्याला हा अँगल पकडायचे, म्हणजे एकाड एक ही येईल आणि बाहेरच्या बाजूने पण येईल. म्हणजे अँगल कोणता आला, SNB. अँगल SNB, दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, अँड आणखी एक जोडी आपल्याला पाहायचे. ही जोडी झाली, ही जोडी झाली. आता राहिला कोणता अँगल, अँगल AMQ. अँगल AMQ इज कॉन्ग्रॅन्ट टू अँगल कोणता राहिला, हा RNB. अँगल RNB. So students, these angles pairs is called as exterior alternate angles. याचं कारण काय, हे अँगल एकतर या फिगर मध्ये बाहेरच्या बाजूने दाखवलेले आहेत आणि ते बाहेरच्या बाजूने एक असायला पाहिजेत, आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर ते एकाड एक असले पाहिजेत. तर अशा पद्धतीच्या असलेल्या अँगलला आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असं म्हणतो. अँड देन वी स्टडी अबाउट द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल,
प्रॉपर्टी ऑफ INTERIOR, property of interior angles. Okay, what is the definition of interior angle? The definition is each pair of interior angle formed by, म्हणजे त्या अँगलची इंटेरियर अँगलची जोडी अशा पद्धतीने तयार झालेली आहे जी की दोन पॅरलल लाईन, टू पॅरलल लाईन्स आणि वन ट्रान्सव्हर्सल यांच्यापासून तयार झालेली आहे, इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे त्या दोन अँगलची बेरीज हे किती असली पाहिजे, 180 डिग्री असली पाहिजे. तर त्याचं एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय आहे. तर अँगल PMN हा जो अँगल आहे, अँगल PMN, आणि दुसरा अँगल MNR जे की आतल्या बाजूनच आहेत, जे की एकमेकाला लगत आहेत. तर ह्या दोन अँगलची बेरीज ही किती आली पाहिजे, 180 डिग्री आली पाहिजे. म्हणजेच अँगल PMN, मेजरमेंट ऑफ अँगल PMN प्लस मेजरमेंट ऑफ अँगल MNR इज इक्वल टू किती असली पाहिजे, 180 डिग्री असली पाहिजे. आणखी एक काय सांगता येतं आपल्याला, मेजरमेंट ऑफ अँगल QMN. ओके, मेजरमेंट ऑफ अँगल QMN प्लस मेजरमेंट ऑफ अँगल MNS, मेजरमेंट ऑफ अँगल MNS इज इक्वल टू किती असलं पाहिजे, 180 डिग्री असलं पाहिजे. सो students, these are the properties of corresponding angles, alternate angles and interior angles. Now we are going to solve some examples of this chapter. क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन, in the adjoining figure line AB is parallel to line PQ, line LM is transversal, measurement of angle MNQ is equal to 70 degree, then find the measurement of angle AON. आपल्याला एका अँगलचं माप दिलेलं आहे आणि दुसऱ्या अँगलचं माप शोधायचं आहे, फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे एक फिगर दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ दिस फिगर, two parallel lines and one transversal. Parallel lines चे नाव A, B, then P, Q, transversal is L, M, and intersect point is ON, O and N. Okay, in the adjoining figure काय म्हणलं पुढं, length AB is parallel to line PQ and LM is a transversal. Okay, then measurement of angle MNQ, where is MNQ? MNQ is a 70 डिग्री. ओके, याचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला, या अँगल MNQ ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता आपल्याला काढायचं काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल AON. AON जो आहे हा अँगल, या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. मग फर्स्ट आपण काय करूया, अँगल मेजरमेंट ऑफ अँगल MNQ is equal to 70 degree and then measurement of angle AON is equal to question mark. आता पहा, measurement of angle MNQ is equal to 70 degree and then measurement of angle which is the corresponding angle NOB. हा जो अँगल आहे
आता या अँगलचं मेजरमेंट जर 70 डिग्री दिलेलं असेल, 70 डिग्री दिलेलं असेल, तर या अँगलचं सुद्धा मेजरमेंट किती येणार आहे? 70 डिग्रीच येणार आहे. का? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? बिकॉज दिस अँगल इज करस्पॉन्डिंग टू अँगल MNQ. ओके, सो देअरफॉर measurement of angle NOB is equal to 70 degree, because this angle is a CORRESPONDING corresponding angle. Okay, and then आता ह्याचं मेजरमेंट 70 म्हणून याचं सुद्धा मेजरमेंट किती आलं? 70 डिग्री आलेला आहे. आता आपल्याला काढायचं काय? AON हा जो अँगल आहे, या अँगलचं मेजरमेंट काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? मेजरमेंट ऑफ अँगल AON अँड मेजरमेंट ऑफ अँगल NOB, हे जे दोन अँगल आहेत, या दोन अँगलचं आपल्याला बेरीज केल्यानंतर ती किती आली पाहिजे? 180 डिग्री आली पाहिजे. पहा इकडं, measurement of angle AON plus measurement of angle AON NOB याला आपण BNO सुद्धा किंवा BON काही म्हणू शकतो, इज इक्वल टू 180 डिग्री एवढं आलं पाहिजे. मग आता मेजरमेंट ऑफ अँगल AON चं आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही, हे काढायचंय आणि ह्याची व्हॅल्यू इथं दिलेली आहे. आता पुढे सॉल्व कसं करायचं? मेजरमेंट ऑफ अँगल AON प्लस विच इज द व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल NOB, व्हॅल्यू इज 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, देन मेजरमेंट ऑफ अँगल AON इज इक्वल टू 180 डिग्री मायनस अलीकडे असलेलं 70 पलीकडे गेलं, मायनस 70 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल AON is equal to 180 minus 70 is equal to 110 degree. 110 degree. Okay, students. So the measurement of angle AON is value is 110 degree. ही त्याची व्हॅल्यू येईल. Okay, and then we are going to solve the second example in this chapter. What is the second example? Second example is, in the adjoining figure, line M is parallel to line N. Line L is a transversal. If measurement of angle B is equal to x plus 15 degree and measurement of angle E is equal to 2x plus 15 degree, then find the value of x. या क्वेश्चन मध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही मेजरमेंटची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे अँगलची. तर त्या दिलेल्या व्हॅल्यू वरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फर्स्ट आपण यू ड्रॉ दिस फिगर. This is a two parallel lines and this is a transversal. What is the name? Parallel lines, line M, line N, and transversal is L, and angle A B C D and angle E F G and last is H. ओके, हा. तर आता इथं काय म्हणलंय? कोणत्या अँगलचं व्हॅल्यू दिलेली आहे? अँगल बी. हा जो अँगल आहे अँगल बी, या अँगल बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इफ मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू, किती व्हॅल्यू दिलेली आहे? x प्लस 15 डिग्री ही व्हॅल्यू दिलेली आहे. अँड सेकंड measurement of angle E is equal to, measurement of angle E is equal to 2x plus
15 डिग्री दिलेली आहे. तर मग आपल्याला काढायचं काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे करत असताना मेजरमेंट ऑफ अँगल बी याला करस्पॉन्डिंग असलेला अँगल कोणता आहे, अँगल एफ. ओके, अँगल बी अँड अँगल एफ इज द करस्पॉन्डिंग अँगल. मग आपण इथं लिहूया, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ because this angle is CORRES corresponding ANGLE. These two angles are correspond to each other. Okay, and then measurement of angle F. Look here, measurement of angle F is a equal to B, means measurement of angle F is equal to measurement of angle B. म्हणजे दोघांची व्हॅल्यू जर आपण विचारात घेतली तर दोघांची पण व्हॅल्यू किती झाली, x + 15 झालेली आहे. जरी आपल्याला एक्झाम्पल मध्ये b ची व्हॅल्यू दिली असली तरी हे दोन्ही अँगल एकमेकाशी करस्पॉन्डन्स असल्यामुळं या b ची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू कुणाची असेल, अँगल f ची असेल. आणि म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल f आणि मेजरमेंट ऑफ अँगल ई या दोघांचं जर आपण समेशन केलं तर त्या दोघांचं समेशन किती आलं पाहिजे, 180 डिग्री आलं पाहिजे. आता हे दोन्ही जे अँगल आहेत हे दोन्ही अँगल हे एक कसे आहेत, लिनियर पेअरच्या जोडी आहे. ही लिनियर पेअर म्हणजे एका रेषेवरती आलेले हे अँगल आहेत. म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ अँगल एफ प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल टू किती असलं पाहिजे, 180 डिग्री असलं पाहिजे. मग आता मेजरमेंट ऑफ अँगल एफ जरी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं नसलं तरी बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. बी आणि हे एफ अँगल एकमेकाशी करस्पॉन्डन्स आहेत म्हणून बी ची जी व्हॅल्यू असेल ती एफ ची असेल. दिस रिझन द व्हॅल्यू ऑफ अँगल एफ इज इक्वल टू किती येईल, x + 15 डिग्री. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल F is equal to x plus 15 प्लस मेजरमेंट ऑफ अँगल E ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही. मग मेजरमेंट ऑफ अँगल E ची व्हॅल्यू दिलेली आहे. मेजरमेंट ऑफ अँगल E ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 2x + 15 आहे दिलेली आहे इथं क्वेश्चन मध्ये. 2x + 15 इज इक्वल टू किती आलं, 180 डिग्री. आता काय करायचं आपल्याला, x एका बाजूला आणि नंबर जे आहेत ते एका बाजूला करून घेऊ. 2x समेशन करूया इथं आपण. 2x + 1x इज इक्वल टू 3x प्लस 15 + 15 30 इज इक्वल टू 180. ओके, आता 3x इज इक्वल टू 180 मायनस 30. 180 मायनस 30 किती येईल, 180 मायनस 30, 3x इज इक्वल टू 150. आता x बरोबर काय येईल, x इज इक्वल टू 150 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 5 जा 15 मीन्स 0 जसाच तसा. मीन्स x इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 50 डिग्री. ही x ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली आहे तर ती किती येईल, 50 डिग्री येईल. सो स्टुडंट्स, वी आर नो अबाउट द information and property of corresponding angles, alternate angles and interior angles, and solve some examples. Now in next period we are going to solve the practice set 2.2. Thank you so much.